अधिक महिन्यात जावायला सोन्याची अंगठी, कपडे किंवा भेटवस्तू देण्याची परंपरा तुम्ही ऐकली असेल. पण एका शेतकरी सासऱ्याने आपल्या जावायला अशी भेट दिली ज्याची किंमत ना पैशात मोजता येते ना सोन्यात. कारण या सासऱ्याने थेट स्वतःची किडनी दान करून जावायला नवजीवन दिलं. नमस्कार मंडळी, मी उमेश शिटणारे आणि आपण पाहता विदर्भ लाईव्ह. अधिक महिना म्हटलं की लेक आणि जावायचा मान सन्मान करण्याची परंपरा. कोणी सोन्याची अंगठी देतं, कोणी कपडे देतं, तर कोणी महागड्या भेटवस्तू देऊन जावायचा सत्कार करतो. पण लातूर जिल्ह्यातील एका शेतकरी सासऱ्याने आपल्या जावायला अशी भेट दिली आहे ज्याची किंमत जगातील कोणत्याही हिऱ्या मोत्यापेक्षा मोठी आहे. कारण या सासऱ्याने आपल्या जावायला थेट स्वतःची किडनी दान करून नवजीवन दिलं आहे. नेमकं काय आहे हृदयस्पर्शी प्रकरण आणि एका बापाने आपल्या लेकीचं कुंकू वाचवण्यासाठी कोणता मोठा निर्णय घेतला, जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील आलमाला येथील दयानंद कोरके हे शिवलिंगेश्वर फार्मसी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. दारू, सिगारेट, गुटखा यासारखं कोणतंही व्यसन नसतानाही काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अचानक खालावली. वैद्यकीय तपासणीनंतर समोर आलेली माहिती धक्कादायक होती. दयानंद कोरके यांच्या दोन्ही किडन्या पूर्णपणे निकामी झाल्या होत्या. हे ऐकताच संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. जगण्याची आशा मावळत चालली होती. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की किडनी प्रत्यारोपणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. मात्र सर्वात मोठी समस्या होती योग्य अवयवदाता शोधण्याची. आज लाखो रुपये असूनही अनेक रुग्ण वर्षानुवर्षे किडनी दात्याच्या प्रतीक्षेत असतात. दयानंद यांच्या कुटुंबासमोरही हाच प्रश्न उभा होता. पण याच वेळी त्यांच्या सासऱ्याने घेतलेला निर्णय सर्वांना भावुक करून गेला. दयानंद यांचे सासरे भाऊसाहेब गणपती मुदगुणे हे एक साधे शेतकरी आहेत. आपल्या लेकीच्या डोळ्याचे अश्रू आणि जावयाची मृत्यूची सुरू असलेली झुंज त्यांना पाहावली नाही. त्यांनी कोणताही स्वार्थ, भीती किंवा संकोच न बाळगता स्वतःची किडनी जावयाला देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयाला संपूर्ण कुटुंबाने पाठिंबा दिला. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. सुदैवाने ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आणि दयानंद कोरके यांना नवजीवन मिळालं. या एका निर्णयामुळे केवळ एका व्यक्तीचा जीव वाचला नाही, तर एका लेकीचं कुंकू, तिचा संसार आणि संपूर्ण कुटुंबाचं सुखही वाचलं. आज या शेतकरी सासऱ्या त्यागाची आणि माणुसकीची चर्चा केवळ लातूरमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे. मित्रांनो, अधिक महिन्यात जावायला अनेक भेटवस्तू दिल्या जातात, पण स्वतःची किडनी दान करून जावायला नवजीवन देणारा सासरा खरंच लाखात एक म्हणावा लागेल. भाऊसाहेब मुदगुणे यांच्या महान त्यागाबद्दल तुमच्या भावना काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि विदर्भ लाईव्हच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.